अरायव्हल ऑफ पोर्तुगीज. भारतात पोर्तुगीजांचे आगमन कसे झाले व त्यांचे मुंबईवरील कंट्रोल. बट पोर्तुगीजांचे भारतात येण्याचे नक्की रिझन काय होतं, त्यासाठी फर्स्ट बी आपणास एक घटना पाहावी लागेल. ती म्हणजे सुरुवातीला समुद्रमार्ग उदयास येण्यापूर्वी किंवा सागरी व्यापार सुरू होण्याच्या फार पूर्वीपासून खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत होता. खुष्कीच्या मार्गाने म्हणजे थोडक्यात जमिनीवरून दीर्घ पल्ल्याचा व्यापार असा त्याचा अर्थ होतो. हा खुष्कीचा मार्ग दक्षिण युरोपपासून सोमालिया, इजिप्त, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, जावा व व्हिएतनाम मार्गे चीनपर्यंत पसरला होता. पण पुढं होतं काय? 1453ला ऑटोमन तुर्कांनी बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल म्हणजेच आताचे इस्तंबूल हे शहर जिंकल्याने इराणचे आखात ते कॉन्स्टॅन्टिनोपल ते इटली हा खुष्कीचा मार्ग बंद होतो. त्यामुळे आता युरोपियांना भारताकडे जाणाऱ्या नव्या व्यापारी मार्गाचा शोध घेणे गरजेचे होते. भारताकडे जाणाऱ्या नव्या मार्गाच्या शोधात निघालेला वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी 20 मे 1498 रोजी भारतात येऊन पोहोचला. ॲज अ भारतीय भूमीवर पाय ठेवणारा हा पहिला युरोपीय. पोर्तुगीजांनी भारतात आल्यानंतर व्यापाराबरोबर साम्राज्य विस्तार करण्यावर भर दिला. प्रथम त्यांनी 1510 मध्ये आदिलशाहकडून गोवा कॅप्चर केला व तेथे ट्रेड हेडक्वार्टरची इस्टॅब्लिशमेंट केली. ॲट द सेम टाइम दुसरीकडे गुजरातचा बहादूर शाह व हुमायून यामध्ये संघर्ष वाढत होता. जेव्हा हुमायूनने गुजरातवर ताबा मिळवला तेव्हा या गोष्टीचा फायदा घेत बहादूर शाहला मदत करण्याच्या बदल्यात गुजरातच्या सुलतानबरोबर पोर्तुगीजांनी ट्रीटी ऑफ बसेन साईन केली. या करारानुसार आता मुंबईची ही 7 बेटे तसेच बसेन म्हणजे आताची वसई ही पोर्तुगीजांच्या हाती गेली. सो आता या 7 आयलँड्सवर कंट्रोल आले होते ते पोर्तुगीजांचे. या 7 आयलँड्सवर पोर्तुगीजांचे कंट्रोल आल्यानंतर त्यांनी व्यापार व धर्मप्रसार करायला सुरुवात केली. या 7 आयलँड्सला पोर्तुगीज बॉम्बायम असे म्हणत. धर्मप्रसार करत असताना पोर्तुगीजांनी माहीम येथील सेंट मायकल चर्च, अंधेरे येथील सेंट जॉन बस्टिस्ट चर्च, वांद्रे येथील बॅसिलिका ऑफ माउंट वांद्रे चर्च, ग्लोरिया चर्च हे प्रमुख चर्च बांधले. वांद्रे फोर्ट तसेच मड फोर्ट यासारख्या अनेक तटबंद्या सुद्धा त्यांनी बांधल्या. सो मुंबईतील भात शेतीचा येथून होणाऱ्या व्यापाराचा सगळा टॅक्स आता पोर्तुगीजांना मिळू लागला होता.